आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। प्रथमतः मी आज पुणे महापालिकेची निवडणूक आणि आज फॉर्म भरायचा दिवस होता। आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या माध्यमातून या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे। उत्साहाचं वातावरण आहे प्रभागामध्ये। सर्व जनतेची साथ केलेल्या विकास कामांची अनुभव असल्यामुळं नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता ही माझ्या पाठीशी असणार आहे। जनतेला खूप अभिप्रेत येणाऱ्या काळामध्ये मोठे प्रकल्प मार्गी लावायचे लोगाव असेल या परिसरामध्ये, त्यामुळं सर्व जनतेची साथ लाभणार आहे आणि नक्कीच निवडणुकीमध्ये आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे चारही उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार। महत्वाचं म्हणजे संपूर्ण प्रभागामध्ये लोगाव हा भाग आता आलेला आहे आपल्याकडं। त्या परिसरामध्ये रस्ते, पाणी, ड्रेनेज महत्वाचे त्याच विषयांवरती आपल्याला काम करावं लागणार आहे। त्यामुळं संपूर्ण प्रभागामध्ये विकास कामाबरोबर वेगवेगळे म्हणजे बेसिक सुविधेबरोबर महत्वाचे प्रोजेक्ट देखील त्या ठिकाणी आपल्याला करावं लागणार आहे। आणि लोगावचा पाण्याचा महत्वाचा प्रश्न, रोज पाणी देण्याचा प्रश्न तो नक्कीच मार्गी लावणार आहोत। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होत आहे। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 1 मध्ये 1 नंबर प्रभाग आणि पुणे शहरात सर्वात जास्त मतांनी निवडून येणारा पॅनल हा असणार आहे। चारही गटाचे उमेदवार प्रचंड मतांनी या ठिकाणी पुणे शहरात 1 नंबर निवडून येणार हे निश्चित झाले। एक तर शशांक टिंगरे आहेत, दुसरे रेखाताई टिंगरे आणि तिसरे आपले राहुल प्रताप यांचे मिसेस आहेत आणि चव्हाणताई, असे 4 तिकीट। सर्वात महत्वाचं काम जे डीपी रोड आपण 90% डेव्हलप केले, थोडे राहिले ते ओपन करायचे रस्ते, डीपी प्लॅन रस्ते आपण केलेले आहेत, फक्त काही ठिकाणी घर असल्यामुळे ते अडचण असलेली हे रस्ते आपण त्या ठिकाणी डेव्हलप करतोय। ट्रॅफिकच्या विषयावर लक्ष घालणार आहोत आणि डीपी रस्ते हे विकसित करणं हे महत्वाचं काम आहे। ते झालेले आहे ऑलरेडी 90%, ते फक्त चालू करायचे। त्याचप्रमाणे लोगावमध्ये बेसिक ग्रामपंचायत पण मागे झालेले, त्या बेसिक सुविधापासून सुरुवात करायची। ड्रेनेज असेल, पाणी असेल, लाईट असेल, रस्ते असतील। धानावीच्या धर्तीवरती जसं धानावी पुणे शहरात सर्वात जास्त विकसित प्रभाग म्हणून पाहिलं जातं, त्याच धर्तीवर पुणे शहरात अगदी सुंदर आणि छानसं असं लोगाव सुंदर विकसित करून दाखवण्याचा 100% प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।